आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये सकाळी भीषण स्फोट झालाय आणि यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय। काटोल तालुक्यातल्या राऊळगाव जवळच्या एसबीएल कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झालेला आहे। यामध्ये 18 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्फोटानंतर मोठी आग देखील या परिसरात लागलेली होती। अजूनही बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान बचाव कार्य सुरू असताना काटोलमध्ये स्फोट सुरूच होते अशी माहिती समजते। आतापर्यंत या स्फोटामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पंतप्रधान सहायता निधीमधून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर नागपुरातील या स्फोटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। नागपुरातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेला स्फोट अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत। एनडीआरएफ एसडीआरएफचं पथक सुद्धा घटनास्थळी आहे। पेसो आणि डिश यांची पथकं देखील पोहोचली आहेत। मदत कार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आलंय। त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। तर मुख्यमंत्र्यांची ही पोस्ट आहे। तर नागपूर स्फोटासंदर्भात काँग्रेसचे नागपुरातील नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात। तर विजय वडेट्टीवार यांची पोस्ट पाहतोय। नागपूरच्या काटोलमधील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट झालाय। या भीषण स्फोटात अनेक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।